जय शिवराय मित्रांनो, आजच्या भागात बघूया रेणुका देवीची माहिती। चांदवड शहर हे नाशिक जिल्ह्यापासून जवळपास 65 किलोमीटर अंतरावर आहे। त्याच ठिकाणी रेणुका देवीचे भव्य असे सुंदर मंदिर बघायला मिळेल। रेणुका देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी सुमारे 1740च्या दरम्यान केलेला आहे। मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर 2 अशा भव्य दीपमाळ बघायला मिळेल। मंदिरात प्रवेश केल्यावर भव्य असा सभा मंडप आहे। इथे जवळपास 150 ते 200 लोक बसू शकतात। मंदिराच्या मुख्य भागात प्रवेश करत असताना मायादेवीची मूर्ती बघायला मिळेल। मंदिराच्या मुख्य भागात प्रवेश केल्यावर हनुमानाची मूर्ती तसेच महादेवाचे पिंड, गणपतीची मूर्ती बघायला मिळेल। ह्या रेणुका देवीच्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे एका छोट्या डोंगराच्या गुहेत वसलेले आहे। मंदिराच्या गृहभागात प्रवेश केल्यावर तसेच देवीची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळेल। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। राजमाता अहिल्याबाई होळकर रंगमहालातून भुयाराद्वारे रेणुका देवीचे दर्शन घेत असे।
महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धशक्तिपीठ मानले जाते. या मंदिरासमोर अहिल्याबाई होळकरांची मूर्ती तसेच 2 तोफ बघायला मिळेल. माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. त्यानंतर तिचे नाव रेणुका असे पडले. रेणुका मोठी झाल्यावर तिचा विवाह भगवान शंकराचे अवतार समजले जाणारे जमदग्नी ऋषींशी तिचा विवाह झाला. जमदग्नी ऋषी हे ऋषभ मुनी व सत्यवती मातेचे पुत्र होते. जमदग्नी ऋषी तपश्चर्या करून देवी देवतांचे आशीर्वाद मिळवलेले होते. लग्न झाल्यानंतर रेणुका माता व जमदग्नी ऋषी हे दोघं रामशृंगी नावाच्या पर्वतावर वास्तव्यास होते. त्या ठिकाणी आश्रम तयार केले. रेणुका माता जमदग्नी ऋषीच्या पूजेमध्ये मदत करत असे. रेणुका माता जलप्रभा नदीवरती जाऊन स्नान करत असे व तेथे असलेल्या वाळूचे मडके बनवून ते जमदग्नी ऋषींच्या पूजेच्या कार्यासाठी आणत असे. ही क्रिया रोज चालू होती. एके दिवशी नदीवरती जात असताना गंधर्व व त्याची पत्नी जलक्रीडा करत होते. हे बघून रेणुका मातेच्या मनात आले की आपले पती जर आपल्यासोबत असते तर आपणही जलक्रीडा केली असती. या स्वप्नात ती रंगून गेली. भानावरती आली. त्यावेळेस बराच उशीर झाला होता. रेणुका देवीला झालेल्या प्रकाराचा पश्चाताप वाटू लागला. त्याच वेळी बराच उशीर झाल्यामुळे रेणुका देवी ही आश्रमाजवळ आली. जमदग्नी ऋषींचा प्रचंड असा पारा चढला होता. त्यांना दिव्य दृष्टी होती. त्या दिव्य दृष्टीने रेणुका मातेने काय स्वप्न पाहिले ते त्यांना समजले. रेणुका माता माफी मागायला लागली. त्याचवेळी त्यांची 5 पुत्रांपैकी 4 पुत्र त्या ठिकाणी होते. जमदग्नी ऋषींनी त्यांच्या 4ही मुलांना सांगितले, तुमच्या मातेने फार मोठा अपराध केला आहे. तिला तर शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा म्हणजे तिचा शिरच्छेद केला पाहिजे. शेवटी त्यांची आई त्यांनी शिरच्छेद करण्यास नकार दिला. जमदग्नी ऋषी त्यांच्याकडे भयंकर अशी विद्या होती. जमदग्नी ऋषींनी त्यांच्या 4ही मुलांना त्यांच्या विद्येने भस्मसात केले. हे बघून रेणुका मातेने टाहू फोडला. त्याच वेळीस त्यांचा 5वा पुत्र म्हणजेच अखंड सृष्टीचे मालक विष्णूचे अवतार समजले जाणारे परशुराम त्या ठिकाणी आले. परशुरामाने हे आईचे ओरडणे ऐकून त्या ठिकाणी आल्यावर पित्यास विचारले, काय झाले. जमदग्नी ऋषींनी झालेला प्रकार आपल्या मुलाला म्हणजेच परशुरामाला सांगितले की तुला तुझ्या आईचा शिरच्छेद करावा लागेल. परशुरामाला कळून चुकले आपल्या वडिलांकडे फार मोठी विद्या आहे, ते काही करू शकतात. परशुरामाने धारदाट कुऱ्हाड घेतली. कुऱ्हाडाने आपल्या आईचा शिरच्छेद केला. शिरच्छेद झाल्यानंतर धड हे माहूरगडावरती तसेच शीर हे चांदोड या ठिकाणी पोहोचले. आपल्या मुलाने आपले ऐकले म्हणजेच परशुरामाने आपले ऐकले. त्यांना हे पाहून खूप मोठा आनंद झाला. जमदग्नी ऋषींनी आपल्या मुलास सांगितले, काय वर पाहिजे तुला. परशुरामाने सांगितले, मला 2 वर पाहिजे. पहिले माझ्या आईला जिवंत करा, नंतर माझ्या 4ही भावांना जिवंत करा. शीर व हे धड ज्या ठिकाणी पडले ते ठिकाण म्हणजेच एक चांदवड व एक माहूरगड. धड हे माहूरगडावरती तसेच शीर हे चांदवड या ठिकाणी पोचली. या दोन्ही ठिकाणी रेणुका देवी या दोन्ही ठिकाणी साक्षात प्रकट झाली.
रेणुका देवीच्या मंदिर परिसरात मायादेवीचे मंदिर बघायला मिळेल. राजमाता अहिल्याबाई होळकरांचा पुतळा बघायला मिळेल. त्याच ठिकाणी अहिल्याबाई होळकरांच्या काळात बांधली गेलेली विहीर बघायला मिळेल.